राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इंदापूरमधील नीरा नरसिंगपूर येथे लक्ष्मी नृसिंह यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते। देवेंद्र फडणवीस यांचे हे कुलदैवत आहे। गेल्या 30 वर्षापासून ते येथे दर्शनाला येत असतात आणि खऱ्या अर्थाने दर्शन घेतल्यानंतर जे मंदिराच्या पायरी शेजारी दादा सेंटर चहा आहे या ठिकाणी ते अगदी 30 वर्षापासून चहा घेतात आणि ती परंपरा त्यांनी कायम चालू ठेवलेली आहे। आज देखील ते लक्ष्मी नृसिंहांचं दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने या चहा सेंटरमध्ये आले आणि चहाचा स्वाद घेतला। नक्कीच या चहा सेंटरचे मालक दादा राऊत आहेत। अगदी 30 वर्षापासून तुमचं ऋणानुबंध आहेत। काय सांगाल, आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झालेले आहेत आणि आज देखील त्यांनी ती परंपरा जपली आहे। फडणवीस साहेबांचं माझे आणि साहेबांचे 30 वर्षाचे संबंध आहेत। साहेब पहिल्यांदा नरसिंहपूरला कुलदैवताला आले त्यावेळेस दोन्ही नदीच्या पाण्यातनं कमरेइतक्या पाण्यातनं होडीतनं येत होते आणि त्यांनी ह्या नरसिंहपूरची काय कंडिशन आहे बघितली। त्यावेळेस ती नगरसेवक होते तेव्हापासून नरसिंहपूरला येतात आणि ज्यावेळेस प्रत्येक वेळेस येते त्यावेळेस ते माझा चहा प्यायल्याशिवाय मला बोलल्याशिवाय जात नाहीत। मुख्यमंत्री होते त्यावेळेस बी आले 10 वेळा आले, त्यावेळेस आत्ता बी आले आणि प्रत्येक वेळेस म्हणलं साहेब तुम्हाला चहा प्यावा लागतो का, पिणार का नाही, आणि मी दादा तुझा चहा प्यायल्याशिवाय जाणार नाही। याच्यात म्हणजे एकदम म्हणजे आपलं म्हणजे असं मन भरून येतं ना। एवढं मोठा माणूस आपल्याला 10 मिनिटं टाईम देऊन आपल्या दुकानात चहा प्यायला बसतात, त्याचा आनंदच आहे ना। जेव्हा ते राजकारणात 30 वर्षापूर्वी होते त्यावेळेस अधिकचा वेळ इथं आज मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना अधिकचा वेळ देता येत नाही, परंतु ते जे संबंध आहेत ते जपतायत। परंतु 30 वर्षापूर्वी ते येथे यायचे, कशा स्वरूपाच्या गप्पा व्हायच्या, राजकीय सामाजिक काय त्यांचं असं वेगळेपण होतं की ते तुम्हाला पावलं? ज्यावेळेस साहेब राजकारणाचं साहेब राजकारणात आहे तेव्हापासूनच ओळख माझी आहे। नगरसेवक होते तेव्हापासून नरसिंहपूरला येतात, नगराध्यक्ष होते नागपूरचे त्यावेळेस बी येतात। पण इथं ज्यावेळेस पहिल्या 25 वर्षाच्या काळात आपले तेवढे 2-4 दुकानं होते, मग आपल्या पूजा झाल्यानंतर बसायचं कुठं? पुजाऱ्याचे इथं जेवण स्वयंपाक बनवेपर्यंत आपलं माझ्यापाशी 10 मिनिटं टाईम, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 1 तास बसायचे, बोलायचे, गप्पा। पण ते त्यावेळेस कसं राजकारणाचा एवढा विषय जास्त नव्हता ना। हे आपल्या मंदिराच्याच गप्पा मारायचे, बसायचे, आपल्या तिकडे नागपूरचं असं तसं एवढंच आपलं बोलायचं। पण ती मी मला बाबा एवढा माझा मित्र आहे म्हणून मी म्हणलं साहेब चहा प्यायला चांगलं की तेवढं साहेब येते, त्याबद्दल मला जास्त आनंद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कुलदैवत आहे। नक्कीच मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी येथील सुधारणा होण्यासाठी निधी देखील टाकला होता। कशा पद्धतीने नंतर याचा कायापालट झाला, कसं बघता बाबा? ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं नरसिंहपूरमध्ये पहिल्यांदा आले, मुख्यमंत्री व्हायच्या आधी रात्रीच्या 9च्या वेळेस साहेबांची इथं आम्ही मंदिरात बसल्यानंतर लोक ओरडली साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा। साहेबांनी ह्या देवाकडे हात केला की तुम्ही ओरडू नका, या देवाच्या मनात असलं तर मी होणार। आणि त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच कॅबिनेटला त्यांनी 250 कोटी नरसिंहपूरच्या विकासासाठी टाकले आणि जो दोन्ही नद्या नरसिंहपूरचा कायापालट झाला। दोन्ही नद्यावरती पूल, गावातले डांबरे रोड, सगळे पाण्याची व्यवस्था म्हणजे वॉटर सप्लाय उजनी धरणावरून इथं केली 2 नद्या असताना। म्हणजे चालू होणार आहे काम, थोडं राहिले गावातले बी थोडे कामं राहिलेत, परंतु कॉन्ट्रॅक्टदाराच्या हलगर्जीपणामुळे ते थांबलंय। तर विकास झाला आणि साहेबामुळेच झाला। 2 नद्यावरती पूल, इकडे 2 किलोमीटर रोड करून दिला, इकडे 2, इकडे 15 किलोमीटर रोड दिला करून। म्हणजे साहेबांनी केलाच विकास। नरसिंहाचे जो आपलं कुलदैवत आहे ते महाराष्ट्राला साहेबांनी दाखवून दिलं। इतके दिवस बाकीच्यांना काय माहिती आहे, यायची देवाचे दर्शन, पण साहेबांचं कुलदैवत आहे म्हणल्यामुळे साहेब 3 वेळेस मुख्यमंत्री झाले, 3 वेळेस झाले, 9 वर्ष झाले ना मुख्यमंत्री, पहिले 5 आणि परत ज्यावेळेस कधी ज्यावेळेस मुख्यमंत्री आहेत त्यावेळेस आपल्यापाशी चहा प्यायला येणारच। काय तुम्ही साहेबांची एवढी जवळीक 30 वर्षापासून आहे, काय सामाजिक प्रश्न असले तर साहेबांपर्यंत घेऊन जातात? अजून मी साहेबांना एवढी माझी मैत्री आहे, परंतु मी साहेबांपाशी अजून वैयक्तिक एक हे काम घेऊन गेलो नाहीये, अजून गेलो नाही। कारण माझं जे सगळं आहे ते गावगाड्यांनी आणि ह्या नरसिंहाच्या कृपेने सगळं चांगलं आहे। आणि साहेबांना म्हणलं गावासाठी सगळी व्यवस्था केली, पण थोडं कामं रंगाळले, तर साहेब म्हणले या विषयावर बोलू, तर म्हणलं 10 मिनिटं आम्हाला एक ग्रामपंचायत बॉडीला तिथं टाईम देतो म्हणले। तारीख काय चर्चा झाली? आज काय चहा प्या बसा म्हणलं, 10 मिनिटं बोललो त्यांना, ही कामं थोड्याशी रंगाळे ते थोडं असं सांगितलं, करू म्हणले, ती काय असेल ते होणार आहेत हळूहळू। आणि साहेबांनी खरंच विकास केला, आणि साहेबांनी विकास केल्यामुळं लोकांना बी येण्या जाण्याचा मार्ग झाल्यामुळं
तिन्ही बाजूने एस टी इंदापूर टेंभुर्णी अकलूज सगळ्या गाड्या पुण्यापासून गाड्या रोडवरून गावात जातात रोड झाल्यामुळं. आणि जवळजवळ 50% साहेबांमुळं म्हणजे आपल्या नरसिंहला म्हणजे लोक रहदारी वाढली. हेलिपॅड बनवलं असल्यामुळे पुणे जिल्हा सोडला तर नरसिंहपूरमध्ये एवढ्याशा खेड्यागावात हेलिपॅड आहे. विमान उतरायचं म्हणजे साहेबांनी ह्या गावाला ते विमान कसं उतरते ते बघायला दाखवलं. 4 गावाला जवळचे इथं 2-3 तालुके, इकडं माढा तालुका, इकडं माळशिरस आहे, इकडे इंदापूर आहे. 3 तालुक्याची 2 जिल्ह्याची बाउंड्री आहे एवढं. आणि साहेबांनी चांगलं केलं. साहेबांचा आभार आहे. आणि असेच मैत्रीकडे पतोराव नरसिंहाला आमचा आशीर्वाद आहे. नक्कीच हे होते नीरा नरसिंहपूर येथील चहा सेंटरचे मालक दादा राऊत. अगदी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीरा नरसिंहपूर येथे दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने 30 वर्षापासूनची जी परंपरा आहे त्यांनी कायमस्वरूपी जपली आहे. अगदी 30 वर्षापासून ते दर्शन घेतल्यानंतर येथे दादा सेंटर आहे जे दादा राऊत यांच्या मालकीचं आहे, येथेच असतात. आणि अगदी त्यांनी जे 30 वर्षाचे संबंध होते तसेच संबंध देखील आज देखील जपले आहेत. आणि तेच दादा राऊत सांगत आहेत की आमच्या गावाचा नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायापालट केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात निधी देखील दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.